आमची गाडी सायकल दुसऱ्याच्या घरात आपण ठीक आहे. नाही पुढे येऊ नका सर दाखवा इकडे चालू पाणी साहेब ते 3 वर्षापासून आहे मध्ये पण हा चालत झाले बारगाई गाडी होती गिरे बाजार
पाऊस कमिंग जोरदार पडिंग, पाऊस कमिंग जोरदार पडिंग, ना रुकिंग ना थकिंग, बदा बदा पडिंग. ए सरक सामने से. आच्चेगाव हांजगी रस्ता पाणी पुलावरून वाहत असल्याने कोणीही ओलांडू नये. सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. काय करायचं सांगा. लहान लेकर आहे तिथे घेऊन बसली दुकानावर लहान लेकर लहान लेकर असतात घराने. 6 महिन्याची पोरगी आहे माझी रात्री तर नाकामध्ये पाणी गेलंय माझ्या. मरता मरता वाचलो. ಇಲ್ಲೇ ಹೊಳ್ಳಿ ರಿಟರ್ನ್ ಹೊಳ್ಳಿ ಹೋಗ್ಬೇಕು. ಹೊಳ್ಳಿ ಹೋಗಿ ಮತ್ತೆ ದಸರಾಕ್ ಹೋಗಿ ಹಂಗೆ ಬರ್ಬೇಕು.
बागला
पडलंय पडलंय. वेदा అరే చూడుగా వాడు ఒక డాన్స్ చేస్తుండు. बोल विंडी स्विमिंग करू चल. आपल्या गाडी स्विमिंग करायला कार गाडी बघ जरा. सगळे बंद होते उद्या, सगळं सोलापूर बंद होते पूर्ण. तेच म्हणून काढायला व्हिडिओ. कचरा लागलाय कुठं इकडं पुढं, पाणी नाही ना तिथं. रायाजीला काढले का? नाही यायला तयार नाही. ड्राम मध्ये टोपल्यामध्ये यायला तयार नाही. आत आला हांडलो असतो बाहेर. ते आतर होत आणि साहेब सिंपली तिथं अवंती अवंती तिथं जाय. अथर्व आलं. हा अथर्व आलं रे. अथर्व झोपलं पांढरूम मध्ये. तिसरा पायरी पण यायला होता. पॅन्ट बदलला का तुम्ही? अथर्व काय केले बघितलं नाही. त्याला ताप आलाय का अथर्वला? अय्यो रामा. लहान मुलांना सगळ्यांना ताप आलाय. लावण्या घर पहिली बार घर डुबलंय आपलं घर. पंजाब सारखं झालंय. पंजाब मध्ये बी तसं झालं. पंजाब मध्ये अजून नशीब. संगमनगर मध्ये तर कलाच मग अवघड आहे. कसलं पाणी आहे का हाय या आयला. आणि उकळ्या मारल्यासारखे आलं तो. हा मोठा पडला जो सांगू तळ्याकडे होतो आज. हा मोटर चालू करतो. हा 12:30 वाजता गेलतो. तुला सांगतो इकडे मार जरा लाईट. काय पाणी मनाचं बाला मनाचं सांग. विजयला फोन करून सांगितलं बाबा. संगमनगर मध्ये तर कलाच मग अवघड आहे.
Doomsday बाबा doomsday clearly. सायकल म्हणजे कोणत्या सायकल तरंगा इसलरा वेदा అరే చూడుగా వాడు ఒక డాన్స్ చేస్తుండు बोल विंडी स्विमिंग करू चल आपल्या गाडी स्विमिंग करायला बघ कार गाडी बघ जरा सगळे बंद होते उद्या सगळं सोलापूर बंद होते पूर्ण तेच म्हणून काढायला व्हिडिओ इथं कचरा लागलाय कुठं इकडं पुढं पाणी नाही ना तिथं रायाजीला काढले का नाही आलं तयार नाही ते ड्राम मध्ये टोपल्यामध्ये आलं तयार नाही आत आला हांडलो असतो बाहेर ते आतल होत आणि शिंपली तिथं अवंती अवंती तिथं जाय अथर्व आलाय हा अथर्व आलं रे अथर्व झोपलंय पांढरं मध्ये तिसरा पायरी पण यायला पॅन्ट बदलला का तुम्ही अथर्व काय केले बघितलं नाही त्याला ताप आलाय का अथर्वला अय्यो रामा लहान मुलांना सगळ्यांना ताप आला लावण्या घर पहिली बार घर डुबलंय आपलं घर पंजाब सारखं झालंय पंजाब मध्ये कसं झालं पंजाब मध्ये अजून नशीब पडलंय पडलंय
ಇಲ್ಲೇ ಹೊಳ್ಳಿ ರಿಟರ್ನ್ ಹೊಳ್ಳಿ ಹೋಗ್ಬೇಕು ಈಗ ಹೊಳ್ಳಿ ಹೋಗಿ ಮತ್ತೆ ದಸರಾಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಹಂಗೆ ಬರ್ಬೇಕು काय करायचं सांगा रिक्त बांधले. लहान लेकर आहे तिथे घेऊन काय बसली सांगायचं दुकानावर बाई? लहान लेकर हा लहान लहान लेकरं असतात घराने हा 6 महिन्याची पोरगी रे माझी ना रात्री तर नाकामध्ये पाणी गेलंय माझ्या मरता मरता वाचलो. ए सरक सामने से पाऊस कमिंग जोरदार पडिंग पाऊस कमिंग जोरदार पडिंग ना रुकिंग ना थकिंग बदा बदा पडिंग आपत्ती आहे त्याच्यामध्ये सडन रेनफॉल झाल्यामुळे नॅचरली जे सकल भाग आहे त्याच्यामध्ये पाणी जमा झालेलं आहे. साधारणतः पाऊस थांबलेला आहे. पाऊस उसळून आता मग 2 तास एक लागतील आम्हाला आणि त्यानंतर ज्यांचं कोणाच्या घरात पाणी असतं आणि तुमची जी महसूल विभागाची यंत्रणा आहे पंचनामे करण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना विनंती केलेली आहे आणि नागरिकांना आव्हान राहील फक्त की जिथे जास्त पाण्याचे प्रवाह वगैरे असतील त्या ठिकाणी विशेषतः मुलांनी किंवा वयोवृद्ध लोकांनी जाणं टाळावं. साधारणतः 2 तास आमची यंत्रणा आहे ज्या ठिकाणी पाणी कुठं अडले असेल काय असेल त्याच्या काढण्यासाठी आमची यंत्रणा तिथं दाखवत पोहोचते. अद्याप कुठल्याही प्रकारची मदत यंत्रणा या भागात पोहोचली नाही. एनडीआरएफची टीम असो अग्निशमक दल असो किंवा बचाव पथक जे असो त्याच्यासाठी एनडीआरएफची टीमची आवश्यकता नाही आपल्याला या ठिकाणी फक्त हे नॅचरल फ्लो आहे तो पण जाणार नाही आहे. हे हा नॅचरल सकल भाग आहे ती एनडीआरएफची टीम कॉलण्यासाठी परिस्थिती नाही आहे. त्याच्यामध्ये आमची यंत्रणा जी आहे ते येऊन फक्त आपल्याला हे पाणी जोपर्यंत वाहून जात नाही तोपर्यंत आपल्याला फक्त पाणी वाहून जाऊन देण्यासाठी जी काही आपल्याला मदत करावी लागेल ते करणार आहे. फक्त नागरिकांनी अजून कोणाच्या घरामध्ये पाणी आहे परंतु फक्त नागरिकांनी काळजी घेणं आवश्यक आहे की अननेसेसरी जिथे पाण्याचा जास्त प्रवाह आहे त्या अशा ठिकाणी जाणं टाळावं. सर इथं पुढं नाला जे बंदिस्त करण्यात आलेलं आहे असे जे काही आमच्याकडे लक्षात आलेलं आहे त्याला नोटीस पण इश्यू केलेली आहे. आता समजा 1-2 दिवसात नाही काढलं तर आमच्याकडून ती कारवाई करण्यात येईल. धन्यवाद.
अजून जास्त उभारू शकत नव्हतं तेवढं प्रेशरने पाणी साहेब ते 95-94 मध्ये आले तर पाऊस झाला झाड नाही 3 वर्षापासून आहे त्याच्या मध्ये पण हा झाला जरा दुसऱ्याच्या घरात आपण आमच्या गाडी सायकल त्यानं एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस जवळपास 20-25 वर्ष कधी आज एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला नव्हता. एवढा मोठा पाऊस झाला त्या पावसामध्ये पिढी घरकुल भाग असू द्या, शेळगी भाग असू द्या किंवा अनेक भागामध्ये नगरामध्ये पावसाचं पाणी घरोघरी घुसलेलं आहे आणि पावसाचं पाणी अजूनही प्रत्येकाच्या घरात गुडघ्या एवढं कमरे एवढं पावसाचं पाणी आहे. आयुक्त साहेबाला रात्री फोन करण्यात आलं, त्यांनी आपलं स्टाफ पाठवून दिलं होतं आपत्कालीन आणि त्यांचंही काम चालू आहे आणि जिल्हाधिकारी साहेबांनाही फोन केलं की बाबा यांचं या जेवढ्या हजारो लोकांचं नुकसान झालेलं आहे त्या आपल्या ढगफुटी सदृश पावसामुळं आणि त्या लोकांना काहीतरी आर्थिक मदत मिळायला पाहिजे. यासाठी पंचनामा ताबडतोब करून घ्यायला पाहिजे आणि या लोकांच्या या पिढी घरकुल परिसरामध्ये मी गेल्या 2-3 तासापासून फिरत आहे आणि या भागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांचे रात्रभर हाल झाले. कित्येक लोक उभारूनच आपलं रात्र काढली आणि काही लोक अजूनही लोकांच्या घरात पाणी आहे, तिथं कुठलं खाण्यापिण्याची व्यवस्था नाही आहे आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून ताबडतोब शासनाने व्यवस्था करावी.